नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप दिंडोरे, नेत्ररोग तज्ज्ञ कोल्हापूर. डोळ्याला होणारे इन्फेक्शन आणि त्याची घ्यायची काळजी याविषयी मी आपणाशी बोलणार आहे. आपल्या डोळ्यामध्ये जी पापणी असती, बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो आणि तेथे गाठ तयार होती. त्याला आपण रांजणवाडी म्हणतो. या रांजणवाडीसाठी आम्ही अँटीबायोटिक ड्रॉप देतो. तसेच पापणीला शेकल्यामुळे सुद्धा या रांजणवाडी बऱ्या होऊन जातात. ज्यावेळेला तरुणांच्यामध्ये किंवा मुलांच्यामध्ये रांजणवाडी होण्याचं प्रमाण जास्त वेळेला येतं, अशांनी आपल्याला चष्म्याचा नंबर तर लागलेला नाही ना हे तपासून घ्यावं. बऱ्याच वेळा चष्मा असेल आणि पेशंटना माहीत नसेल किंवा ते वापरत नसेल तर रांजणवाडी होऊ शकते. 40 आणि 50 वर्ष झालेल्या लोकांच्यामध्ये वारंवार रांजणवाडी होत असेल तर मधुमेह आहे का याची तपासणी करून घ्यावी. बऱ्याच वेळा मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणामध्ये रांजणवाडी ही होती. त्यानंतर पापणीच्या खालीच आपल्याला जो पांढरा भाग दिसतो त्याच्यावर एक ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतं, ज्याला आम्ही कंजंक्टिव्हा म्हणतो. बऱ्याच पेशंटमध्ये या कंजंक्टिव्हाचं इन्फेक्शन होतं, ज्याला आपण कंजंक्टिव्हायटिस म्हणतो. कंजंक्टिव्हायटिसचे अनेक कारणं आहेत. बऱ्याच वेळा ॲलर्जीमुळे हे होतं. त्यानंतर रोगजंतूंचा प्रादुर्भाव, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. यामध्ये लोकांना येणारी लक्षण म्हणजे डोळे लाल होणे, दुखणे, डोळ्यातून घाण येणे, डोळा चोळावासं वाटणे हे होऊ शकतं. यासाठी लागणारी जेव्हा ॲलर्जी असते तेव्हा ॲलर्जीचे असणारे ड्रॉप्स काही वेळेला आम्ही स्टिरॉइडसुद्धा देतो, काही शॉर्ट पिरियड करता, थोडे दिवसाकरता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची जर आपण लवकर ट्रीटमेंट घेतली नाही तर याला लागूनच एक डोळ्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे कॉर्निया असतो, याला बुबुळ म्हटलं जातं. तर हे इन्फेक्शन बुबुळाला होऊ शकतं आणि बुबुळाला होणारे इन्फेक्शन ही घातक ठरू शकतात किंवा काही वेळेला त्याच्यामध्ये जखम होऊन त्याच्यामध्ये फूल पडणं वगैरे या गोष्टी होऊ शकतात. अशा लोकांनी घ्यायची काळजी म्हणजे डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे ड्रॉप्स घालणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, कोरडा करणे, एकमेकांचा टॉवेल, एकमेकांचे कपडे न वापरणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर डोळा लाल झाला म्हणून स्वतःहून औषध दुकानात जाऊन ट्रीटमेंट घेणं हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. बऱ्याच वेळेला आपल्याला दुकानामधून स्टिरॉइडचे ड्रॉप दिले असतात आणि ते अत्यंत स्वस्त असतात आणि पेशंटना घातल्यानंतर रिलीफ मिळतो. त्यामुळे त्यांची अशी एक समजूत होते की हा आपण जे करतोय ते बरोबर आहे. पण स्टिरॉइड ड्रॉपचे सुद्धा काही घातक परिणाम असतात, ज्याच्यामध्ये मोतीबिंदू होणे, काचबिंदू होणे, त्यानंतर डोळ्याची बुरशी होणे हे होऊ शकतं. त्यामुळे स्वतःहून औषध घेणं हे तुम्ही कधीही करू नका. यानंतर लहान मुलांच्यामुळे जे ॲलर्जी असते ते मुलं सारखं डोळे चोळतात, तर हे शक्यतो मुलांना करू देऊ नये. याचं कारण असं आहे की सारखे डोळे चोळल्यामुळं बऱ्याच वेळा डोळ्यातील जे बुबुळ आहे त्याचं जो कर्वेचर आहे ते बदलू शकतं आणि याला कोनिकल कॉर्निया किंवा केराटोकोनस नावाची एक आजार ह्या मुलांना होऊ शकतो. हा अत्यंत घातक आजार आहे. त्यामुळे मुलांना डोळे चोळू न देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्या डोळ्यासाठी लागणारे व्हिटॅमिन मिळणारे सगळ्यात चांगल्या गोष्टी म्हणजे पपई आहे, गाजर आहे, हिरव्या पालेभाज्या आहेत, या तुम्ही घेत जावा. त्याचप्रमाणे जे लोक कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात त्यांनी डॉक्टरने दिलेल्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करावे. प्रत्येक वेळा लेन्स घातल्यानंतर, लेन्स काढल्यानंतर त्याचं क्लिनिंग करावं, त्या सोल्युशनमध्ये ठेवाव्या. कधीही लेन्स घालून झोपू नये आणि कधी ज्यावेळेला डोळ्याचं इन्फेक्शन झालेलं असेल त्या पिरियडमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नये. आणि आता या कोरोना पिरियडमध्ये सगळ्यांना माहिती आहे, जे आम्ही अनेक वर्ष सांगत होतो की हात स्वच्छ धुवा, कारण नसताना डोळ्याला हात लावू नका, हे तुम्ही सर्वजण आता पालन करतच आहात. अशाच प्रमाणे ह्या सगळ्या सांगितलेल्या सूचनांचं आपण पालन करा आणि आपले डोळे आणि आपली नजर सुरक्षित ठेवा. धन्यवाद.